एका बाईचे मालक वारले. सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली होती. मालक वारले. मालकाचं प्रेत मशानात नेलेलं आहे. ते मशान होतं एका पवित्र गंगेच्या वाळवंटामध्ये. वाळवंटात मशान होतं. त्या मशानामध्ये चिता रचली. त्या चितेवर त्या बाईचे मालक टाकले. गौऱ्यानी सगळं अंग झाकलं, फक्त चेहरा उघडा ठेवला होता. काय वानवात न पुरेवानी, साधूत किती मोठी शक्ती आहे. आणि ती बाईच्या हातामध्ये सूप आहे. सूप. माझ्या माईंनो एक लक्षात ठेवा, आपल्या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीने कधी सूप उलटा हातात धरायचं नाही. पुरुषाला धरायचा अधिकार आहे. पुरुषाला एकदा धरता येते. वडील वारले किंवा घरातलं कोणी गेलं तर सावडायच्या दिवशी सूप मात्र उलट धरायचा अधिकार पुरुषाला आहे, बाईला कधीच नाही. माझ्या लहानपणी शक्यतो आपल्याकडे गोंधळी दादा आले, वासुदेव आले, एखादा पांगुळ आला, नंदीवाला आला, कोणी काही एखादी मागणारी आली असतील तर सुपात दान करायची पद्धत होती. सुपात काय आठवं चिठवं वाटी भरका होत नाही ज्वारी, सुपानं द्यायचं दान पद्धत होती. पद्धत सुपानं आणि सुपदान असावं. फार मोठी शक्ती. महाराज कुंतीनं ज्या वेळेला सुपानं दान केलं त्यावेळेला 12 वर्षाचं आयुष्य पंडूराजाला वाढलं होतं. फार मोठी शक्ती असते सुपदानात. आपल्याकडे एक तात्विक सुपाला फार मोठं महत्त्व आहे. वास्तुशांती असे, आपलं लेकराची शांती असेल, फार ठिकाणी सुपाचा प्रयोग केला जातो. आपण त्याला निषेध मानतो, चुकीच्या गोष्टी येतात. पण शक्यतो बायकांच्या जीवनात जीवनभर सोयीचं सूप असतं. दान करताना, ज्वारी पाखडताना, तांदूळ पाखडताना, काय डाळ पाखडताना, गहू पाखडताना सोयीचं सूप असतंय. पण काही स्त्रियांच्या जीवनात सोयीचं सूप येतं. पूर्वीच्या काळात बायका सती जात होत्या आणि सती जाणारी स्त्री हातात सोयीचं सूप धरून त्याच्यात हळदीचा करंडा, कुंखाचा करंडा, हिरव्या बांगड्या, सायाचं संक्रांतीचं वाणाचं सगळं साहित्य त्याच्यात घेऊन ती मालकासोबत ज्या वेळेला सती जात असते त्यावेळेला तिच्या हाती सगळ्या बायकांना हळदी कुंकू देत चलत असते. हे काय का गिरगावच्या बाळूचं तुम्ही माझ्या आहेत म्हणून सांगतो. मी एरवी बी सांगतो, पण तुम्हाला जरा सौम्य भाषेत सांगतो, बाहेर तर शिव्या देऊन सांगतो. दुसरीकडे जास्त मला असं वाटतं, मला परिसरात कीर्तन पण नको वाटते. तर आता लोक म्हणतात ते मोठा झाला. असं नाही. मग तुम्हाला पटत नाही का मी मोठा झालेला? असं कसं काय? मग तुम्हाला आवडत नाही का मी भिकारी हो असं तुम्हाला वाटतं का? असं नका बोलत जाऊ. एखाद्या वेळेस माझं कीर्तन नका घेत जाऊ. त्याबद्दल मला काही दुःख नाही. आणि काय होतं माहिती काय, विश्वात कोणी कोणाला माऊली मोठं करत नाही आणि कोणी कोणाला भिकारी करत नाही. भिकारी व्हायचं असेल तर त्याच्या प्रारब्धानंच होते आणि मोठं होतं असेल त्याच्या कर्तव्यानंच होते. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी. कोणी कोणाला भिकारी करीत नाही, कोणी कोणाला मोठं करत नाही. आणि मला असं वाटतं रुसत जाऊन मी आयुष्यात कधी तक्रार केली नाही माझं कोणी कीर्तन घेतलं नाही, कारण मी एकाही दिवशी घरी नाही. त्याच्यामुळे तक्रार करायचं कामच नाही. विठाला विठाला. ऐका माझ्या माईंनो, हळदी कुंकू देत असताना गरिबी आणि श्रीमंती बघायची नाही. 14ला संक्रांत झाली, सहज योगायोग आहे. आणि एक प्रसंग सांगतोय साधूचा. आपली साधू किती मोठे आहेत त्याच्यामुळं तुकोबाराय का म्हणतात मला त्यांच्या पाया पडा वाटते याचा एक मुद्दा तुम्हाला पटवून देतो. आणि तुमच्यातला मला काय फार अडचणीत हात घाला वाटत नाही, विचू निघत असते. सरळ सोपं साध्या भाषेत बोलतो. तुम्ही म्हणले संस्कृत बोला तर महिनाभर आहे का मराठीत बोलणार? मला दिली ना सरस्वतीने कृपा दिली ती बोलण्याची, पण काय कळणार आहे तुम्हाला ती भाषा? आणि काय त्याच्यात काय एवढं मोठेपण आहे? लयच गिरगावकर असा फारच विद्वाने असं त्याच्यात काय असते? काय नसते त्याच्यात. साध्या भाषेत बोललं पाहिजे. कारण माझ्या ज्ञानोबरायचे शब्द आहेत. माझा मराठाची अमृता तेही पाहिजे किंवा ये मराठी याची नगरी ब्रह्मविद्येचं. कारण आपल्या भाषेला फार मोठं महत्त्व आहे. कारण राजू लक्षात घ्या, भाषा सगळ्या आल्या पाहिजे. पण बाकीच्या भाषा लोणचासारख्या खायच्या आणि मराठी भाषा भातासारखी चपातीसारखी खायची. पण बाकीच्या भाषा लोणचासारख्या. आपण काय करतो, 1-2 भाषा आल्या की सोबत खेळणाऱ्याला कळायला आपण इंग्रजीत बोलतो. येडेवण नाही केलं पाहिजे. आपल्या भाषेत बोललं पाहिजे ना. तुम्ही विमानतळावर गेले तर इंग्रजीत बोला. फार मोठ्या एखाद्या उच्च शिक्षित माणसाकडे गेले तर इंग्रजीत बोला. तुमच्या सोबत रानात काम करणाऱ्याला गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट रुमण्यान थुत्तर हाणायला पाहिजे. तो विठाला विठाला. नालायकपणाचा कळश आहे. अतिटेक दाखवणे. कधी आपल्या भाषेत बोलायचं शिकाणं. याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. आपलं जतन करा. माझ्या आळंदीतल्या मालकाला 56 भाषा येत होत्या तरी मराठी भाषेचा गौरव केला. भाषा 56 येत होत्या पण गौरव केला मराठी भाषेचा. एवढं मोठं प्रभुत्व ज्ञानोबारायचं मराठी भाषेसाठी फार उदात्त अंतकरणाने मोठेपण दर्शवलं. चला, तुम्ही हळदी कुंकू देत असताना जिच्या गळ्यात जास्त दागिने तिला द्यावं असं काही नाही. गरीबाची बाई असेल तरी तिला हळदी कुंकू देत जा, कारण तिच्या कपाळावर काही इचू दिसत नसतो. हा मोठेपण तुमच्या अंतकरणात ठेवा जा. माझ्या माईंनो,
बाईनं हळदी कुंकू देत असताना कधीच लहानपणा मानायचा नाही. माझ्या लहानपणी आवस मागायला एक स्त्री यायची. आता थोडं प्रथा कमी झाली. ती अमावस्या मागायला एक माऊली यायची. ती माऊली घरी आल्याच्या नंतर अमावस्याच्या दिवशी आपल्या बायका तिला मीठ द्यायच्या, त्या माऊलीला तेल द्यायच्या, मिरच्या द्यायच्या, पीठ द्यायच्या, बरोबर आहे ना त्या असं द्यायच्या. पण ते देणं झाल्याच्या नंतर तिच्या हातावर हळदी कुंकू द्यायच्या, कारण ती सवाशीण असायची. हळदी, आता ती कोण्या जातीची कोण्या पंथाची मला त्याची काही संबंध नाही, मला काही ते हिचकायचं नाही आणि मला गरजही नाही त्या गोष्टीची. हळदीत कुंकू द्यायचा इतका मोठा सन्मान तुमचा आहे. याच्या पलीकडे सांगू का माझ्या माईंनो, हळदी कुंकू देत असताना कधीच लाजायचं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये नवऱ्याच्या अगोदर जी माऊली जाती का, वाक्य कळलं ना तुम्हाला? नवऱ्याच्या आधी जी माऊली गेली का तिला भिंतीला टेकवत असतात. पण सवाशीन बाई गेल्याच्या नंतर तिच्या कपाळाचं कुंकू काढून सौभाग्यवती बायका लावतात. म्हणजे आपल्याकडे प्रेताला सुद्धा हळदी कुंकू द्यायची पद्धत आहे. तर गरिबी श्रीमंतीचा भाव कशाला तुम्ही डोक्यात आणला? गरिबी श्रीमंतीसाठी कशाला करता? अहो, गरिबी श्रीमंती हा ज्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. कोण गरीब होईल, कोण भिकारी होईल, कोण श्रीमंत होईल ते तुमच्या आमच्या हातात नाही ना. पण सौभाग्य मात्र प्रत्येकाच्या हातात असतं. तुम्ही ते जोपर्यंत कपाळाला कुंकू तोपर्यंत लावत जा. तुम्ही संक्रांतीचे वानं देत असताना गरिबी श्रीमंती पाहता. मोठ्याच्या घरची बाई आली की किलोचं ढेकूळ, श्रीमंताच्या घरची बाई आली की असं चांगलं प्लॅस्टिकचं बकेट, आणि गरिबाची बाई आली की शॅम्पूची पुडी. होंडी नाही व्हायचीच का? हा, होंडी व्हायची, साबण लावायचं काम पडणार नाही. तो आता हे मी तुम्हाला सांगायचं वय, असा भाव नका आणि जाऊ तुम्ही. त्याला घासणीच द्यायची, चहाची गाळणीच द्यायची, आणि बऱ्या घरची बाई आली की स्टीलची वाटी द्यायची. काय येडपटपणा असतो? ती बाई तुमच्या मालकाचं आयुष्य वाढीती का? हे डोक्यातला कचरा काढून टाका माझ्या माईंनो. तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो. विठाला विठाला चला, तुमच्यातली एक माऊली, तिचे मालक वारले, तिच्या मालकाचं प्रेत मशानभूमीवरती रचलेलं आहे. लाकडावर टेकलंय, बोरगावकर लाकडावर टेकलं प्रेत, फक्त चेहरा उघडा आहे. आणि त्या बाईच्या हातात सूप आहे. दिसेल त्या बाईला हळदी कुंकू देत चालली होती, पण कपाळाला आडवं कुंकू होतं आणि त्याच्यावर तांदूळानं मळवट भरलेला होता. बाईनं आपल्याकडे मळवट भरण्याची पद्धत आहे. लग्नामध्ये नवरदेवाची आई असेल, नवरीची आई असेल, नवरीची काकी असेल, नवरदेवाची काकी असेल, तर दोन्ही परिवारातल्या बायकांना आडवं कुंकू लावून तांदूळ लावण्याची पद्धत असते स्त्रियांना. आणि माझ्या श्रीगुरु भगवान परमात्म्याचं अंतःकरण असलेले श्रीगुरु गोरोबा काका, श्रीगुरु संत गोरोबा काका तेर निवासी, काकांच्या वंशातल्या महिला आडवं कुंकू लावायच्या. लाख्या कोलाट्याची बायको आडवं कुंकू लावायची. अजून काही प्रथा आडवं कुंकू लावायच्या. ह्या प्रथा आहेत, प्रथा त्यांच्या कुळात पडलेल्या, त्यांच्या समाजात पडलेल्या त्या प्रथा आहेत. पण आपल्याकडे महिला मंगल कार्याच्या दिवशी, म्हणजे लग्नामध्ये एखादी वास्तू असेल, काही असेल, पूजापाठाच्या वेळेला सौभाग्यवती स्त्रीचा मळवट भरला जातो आणि त्याच्यावर तांदूळ लावल्या जातात, पण ते मंगल ठिकाणी. पण हातात सूप घेतल्याच्या नंतर मात्र आडवं कुंकू लावून तांदूळ लावल्या जात नसतात. आणि ते लावले त्याच दिवशी जात असतात. ती नवऱ्यासोबत सती जात असते. आणि ही सती रस्त्याने वान देत देत चालली आणि उजव्या हाताला एक ढवळा रंग लावलेलं घर होतं. पांढरा रंग, ढवळा आणि पांढरा एकच, पांढरा रंग लावलेला बोरगावकर एक घर होतं. आणि त्या घराच्या आतमध्ये गोल टोपी घातलेला एक माणूस होता. गोल टोपी, इनलेली पांढरी गोल टोपी होती. ती कोणाला असती? मुसलमान. हुशार माणसं आहेत. वा 20 मिनिटं कीर्तन आगाव करतो, काय ताण नाही. चला, जवळची माणसं आहेत. आणि कशा करता मला करावं वाटतं माहिती आहे का जास्त परिसरात? कारण या मातीच्या कृपेने मी मोठा झालोय. आपल्या जिल्ह्यातली माती इतकी पवित्र आहे, इतकी माती पवित्र आहे. या जिल्ह्यामध्ये प्रति ज्ञानोबाराय जन्माला आले. ज्ञानोबारायच्या नंतर जर ज्ञानोबाराय कोण होतं तर श्री गुरु ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर होते. दुसरे ज्ञानोबाराय आपल्या जिल्ह्यात जन्माला. इतकी पवित्र माती. मग मला असं वाटतं 10-20 मिनिटं बाळा तू शिल्लक बोलत जाय, तू काय मीटर जळत नाही. विठाला विठाला. आणि त्या मस्जिदीमध्ये गोल टोपी घातलेला एक मुस्लिम बांधव होता. तो काजी होता, तो मौलवी होता, तो त्यांच्या धर्माचा गुरु होता. कोणाही जातीला नाव ठेवायचा आपल्याला अधिकार नाही. आणि ती आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबारायने शक्ती दिली नाही, अधिकारही दिला नाही, आणि आपली पात्रता नाही. कुण्याही जीवाचा न घडू किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा. आपला धर्म कसा उंच जाईल ते जनतेनं ठरवायचं असते. दुसऱ्याच्या ऊसात म्हशी घातल्यानं आपला ऊस वाढतच नसतो. आपल्याला खतं घालावं लागतील, त्यावेळेला आपला ऊस वाढेल. कोणाला वाईट म्हणत जाऊ नका. आपल्या धर्मातले करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आपल्या धर्मातली दुष्ट लोक बाजूला करून, त्यांना सावरून, त्यांना समजून सांगून आपल्या धर्माची ज्योत, आपल्या धर्माची पताका उंचवायचं काम आपण आपलं करायचं. लोकांना नावं ठेवायचं. तो मुसलमान होता आणि ते घर मुसलमानाचं होतं. त्या अर्थी ती मस्जिद असावी. पण मस्जिदीच्या वरांड्यात एक सनातनी साधू बसलेला आहे. सनातनी साधू. काय पुरुषार्थ होता त्या साधूचा. लक्षात घ्या, सकाळची 8, 8:30, 9, 10ची वेळ आहे आणि 10 वाजता सूर्याचा प्रकाश असतो. सूर्याचा प्रकाश त्या घरावर पडलेला आहे. सगळं घर सूर्याच्या प्रकाशानं लखलख दिसत होतं. पण जिथं आपला साधू बसलेला आहे त्या साधूच्या अंगावर सावली आहे.
इतक्यापुरती ती 5 फूट जागेपुरती सावली आहे. आणि मालकासोबत सती जाणाऱ्या त्या स्त्रीने विचार केला, ह्या सगळ्या पांढऱ्या रंगाच्या घरावर ऊन पडलेलं आहे आणि दारात वरंड्यात बसलेल्या साधूच्या अंगावर मात्र प्रकाश पडत नाही, सावली पडली. त्यावर ती साधू सामान्य नाही, हातातलं सूप खाली टेकलं आणि त्या स्त्रीनं लोटांगण घातलं. आलिंगन संताचिया दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. स्त्री असल्यामुळे आलिंगन नाही, आलिंगन जरी दिलं असेल तरी पायाला दिलं असेल, डोकं ठेवलं असेल पायावर, मस्तक ठेवलं पायावर, आपलं शरीर दिव्य होते. चांगला साधू शोधण्याचा प्रयत्न करा, सात्विक महाराज शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फक्त चोंबाळणारा महाराज जर आवडत असेल तर मग तुमचा उद्धार होणार नाही. हा, एक जण म्हणला महाराज जरा कीर्तन पडत तुमचं, म्हणलं कसं काय, तुम्ही मोह नाव घेतलंच नाही. अरे म्हणलं सुमळ्या, तू नाव अभंगातच नाही ना, तू नाव असलेला अभंगान मी 2 तास तू हद्दळीतो, मूर्ख पण आहे ना. तुझं वर्णन केल्यानं कीर्तन रंगत असतं का? नालायकच का तू? विठाला विठाला. स्तुतिप्रिय माणसं झाली महाराज, स्तुतिप्रिय झाली. आणि त्यानं काय झालं माहितीये का, संप्रदायाला कलुषितपणा आला, कलुषितपणा आला. ठीक आहे, आम्हाला पाकिटं देत असतात, पण मर्यादेपुरतं आम्ही वर्णन करावं. वर्णन केलं, गजूभाऊ असतील, राजू काका असतील, ते सुदामराव असतील, अजून दुसरे ते गणेश भैया असतील, हे तुमची सगळी तरुण मंडळी, तुमचा ग्रुप जय भद्रा ग्रुप असेल, वा ग्रुपचं नाव छान ठेवलं, मारुतीरायचं नाव ठेवलं ग्रुपला, छान. त्याबद्दलही तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. चांगल्या कामासाठी चांगल्या लोकांची नावं ठेवत जा, कारण त्या निमित्तानं होत नाही, जय भद्रा तुमच्या नावाले तोंडाला येते, त्या निमित्तानं का होत नाही, पण जय भद्रा म्हणता तुम्ही, त्या निमित्तानं का होत नाही. जगातल्या सगळ्या अनिष्ट भद्रा दळून टाकायची ताकद त्या भद्रात आहे. जगातल्या सगळ्या अनिष्ट भद्रा दळून टाकायची, फुकून द्यायची ताकद मारुतीला आहे. त्याने त्या निमित्तानं जय भद्रा नाव तुमच्या तोंडाला येते, त्याबद्दलही तुम्हाला सलाम. विठाला विठाला. असो दर्शन घेतलं महाराज, त्या सनातनी साधूनं पाहिलं, कपाळाला आडवं कुंकू मळवट भरलेलं आहे, पण हातात सूप आहे. त्या अर्थी घरात लग्न नाही, घरी वास्तुशांती नाही, घरात मंगल कार्य नाही, बाई सती चाललेली. ज्ञाती पुरुष होते ते काय तुमच्या माझ्यासारखे थोडीच होती, चाराने हरपलेली, अधिकारी महात्मा होते. आणि ती बाई पुढं चालत असताना त्या साधूनं विचार केला, आपण हिच्यासोबत मशानापर्यंत जावं. आणि मशानापर्यंत गेले. तिची चिता चौकोनी रचली होती, सतीची चिता चौकोनी असते बरं का, आणि मेलेल्या माणसाची चिता आयताकृती असते. मला हे पुरावा देण्यासाठी सांगतोय, पुरावा देण्यासाठी सांगतोय. वाक्य नीट ऐका. वैकुंठवासी साहेबराव महाराज कोठाळकर सांगायचे, आणि साहेबराव महाराज सोनोटीकर पण सांगायचे, की सती पेटविल्याच्या नंतर तिचं आधी शरीर जळते, मग तिचे वस्त्र जळते. तुकोबारायचा पुरावा आहे. तुकोबाराय म्हणतात, सतीनं देखे अग्न, सती अग्नी पाहूच शकत नाही, आणि सतीचे 4 पदर जळत नसतात. फक्त मी 3 पदर सांगतो, माझं वय कमी आहे, मला माफ करा, मी 3 पदर सांगतो. एक डोकं पांघरायचा पदर, एक आपण जर भागवताच्या सत्यनारायणाच्या पूजेला बसलो तर आपल्याला महाराज आपल्याला प्रसाद देत असतात, त्यावेळेला ज्या पदरात आपण प्रसाद घेतो हरकर मामा, त्याला ओटी पदर म्हणतात, ओटी पदर म्हणतात. एक पाडुशीचा मिरी पदर असतो, आणि 4था पदर सांगायला मला माफ करा, तुम्ही तुमचं लक्षात घ्या. विठाला विठाला. आणि पतिव्रता स्त्रीचे हे 4 पदर शरीराची राख झाल्याच्या नंतर जळतात. अग्नीची ताकद नाही हे पदर अगोदर जाळायची, एवढी मोठी ताकद आहे माझ्या मावल्यांना. तुम्हाला एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. इतकं का बोलतोय, कारण या देशाची ओळख या देशातला महाराज म्हणून नाही, या देशातली ओळख या देशाचा पुढारी म्हणून नाही, या देशाची ओळख या देशातला व्यापारी म्हणून नाही, या देशातली ओळख या देशातला शेतकरी म्हणून नाही, या देशाची ओळख या देशाची स्त्री म्हणून आहे. या देशाची ओळख स्त्री. मला सांगा, मी मारुतीरायचं चरित्र तुमच्या पुढे मांडतो. मारुतीराय इतके मोठे आहेत, पण मारुतीरायला सुद्धा 9 महिने अंजनीने पोटात ठेवले. अंजनी किती मोठी असेल. ज्ञानोबरायला सुद्धा रुक्मिणी आई साहेबांना पोटात ठेवलं. ते रुक्मिणी आई साहेब किती मोठे असतील. विश्वगुरु निवृत्ती दादा, मी काल वारीला दरवेळी वारीला जातो, वाऱ्या चुकत नाही मी, निवृत्तीनाथांची सुद्धा वारी करतो. आणि विश्वगुरु निवृत्ती दादा ज्या माऊलीनं पोटात ठेवले, आणि त्या विश्वगुरु निवृत्ती दादांनी आपल्याला ज्ञानोबराय दिले. मग ते निवृत्ती दादा किती मोठे असतील, विश्वगुरु निवृत्तीनाथ किती मोठे असतील, पण ते सुद्धा रुक्मिणी आई साहेबांनी पोटात सामावले. त्यार्थी तुम्ही किती मोठे असताल. माझ्या माईंना आपल्या भारत देशाची मान उंचावली स्वामी विवेकानंदांनी. स्वामी विवेकानंदांनी. ते विवेकानंद इतके मोठे आहेत, तर त्यांना 9 महिने पोटात ठेवणारी तुमच्यातली बाई किती मोठी असेल. कल्पना करा ना, कल्पना करा राजे, माझ्या माईंनो कल्पना करा. इतक्या मोठ्या आहात, त्याच्याकरता तुम्ही चुका करता कामा नये. तुम्हाला पुन्हा एक मुद्दा सांगतो, जगातला कोणताच बाप माई इतकं पोरायला वेळ देऊ शकत नाही. मी आता बघा ना, 7018 गाव माझे पूर्ण झाले, पण मी लेकराला किती वेळ देतो. माझ्या दोन्ही लेकरांना जास्त वेळ देते त्यांची आई. त्यांची आई
बाप किती जरी शहाणा असेल ना, तो त्या उद्योगाच्या निमित्ताने त्याच्या व्यापात असतो. आई मात्र जास्त लेकरांना वेळ देते. म्हणून आपल्या देशातले लेकरं घडवायची ताकद आपल्या आईला आहे. म्हणून तुम्ही चुका करता कामा नये, चुका करता कामा नये. कुठली चूक, एक सोपी चूक सांगू का? भागवतात नाचायची पण चूक करू नका. विठाला विठाला विठाला. पुरावा सांगतो तुम्हाला, मोठा मार्कंडेयाचा पुरावा आहे महाराज. मार्कंडेय म्हणाले, पदन्या असो कामिनी स्थय व्याप्ता भासाती दुर्भाषव्या अनिष्टो पुरुषा भय व्याप्ती. हा मार्कंडेयांचं वाक्य. या देशातल्या स्त्रीनं पदन्यास करणे म्हणजे नाचणे, या देशातल्या स्त्रीनं परमार्थात जरी नाचलेलं पाहिलं तरी या देशातल्या पुरुषासाठी 7 जन्मापर्यंत घातक असतं. म्हणून बाईनं पदन्यास करायचा नाही. महाराज, जनाबाई इतका अधिकार आपल्या बायकांचा असेल का? ज्ञानोबारायला अभंग बोला नाम जनी मने देवा बोला, जनी मने देवा बोला, जनी मने देवा बोला, जनी मने देवा बोला. ज्ञानोबारायला म्हणायच्या बोला अभंग. बबन भाऊ एखादा भजने म्हणला, महाराज मनाभर प्रमाण तर किती अंगात येईन गिरगाव करायच्या. चालू कीर्तनातच म्हणेन विठ्ठल जय जय मेरी म्हणायलो रे, अंगात येईन का नाही त्याच्या. आणि ज्ञानोबारायला आदेश देवा, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. त्याआधी माझ्या जनाबाईचा अधिकार किती मोठा असेल. माझ्या माईंनो, जीवनात कधी पदन्यास केला जनाबाईने? कधीच केला नाही, कधीच केला नाही. आदर्श घ्या मोठ्यांचा, मोठ्यांचा आदर्श घ्या. कारण तुम्ही मुलींना घडवणाऱ्या माता आहात, तुम्ही लेकरांना घडवणाऱ्या माता आहात. एक दुसरी गोष्ट सांगू, 4थीच्या 5वीच्या नंतर जी मुलगी 6वी 7वीला गेली का, तिनं गॅदरिंगमध्ये पण नाचायचं नाही. तिने गॅदरिंगमध्ये, हां लहानपणी ठीक आहे, आपल्याला कौतुक वाटेल, आणि त्याच्यानंतर गॅदरिंगमध्ये भाग घेऊ नका असं म्हणत नाही, घ्या. पण राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचं पार्ट घ्या. हो, देवी अहिल्याबाईंचं पार्ट घ्या, सावित्रीबाईंचं पार्ट घ्या. देशाची घटना लिहिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या पत्नी रमाबाईचं पार्ट घ्या. पण चुकीच्या पांचट गाण्यावर 5वीच्या पुढच्या मुलीने गॅदरिंग मध्ये नाचायचं नाही, आणि बापानं माईनं बी परमिशन द्यायची नाही. विठाला तो सनातनी महात्मा मशानाकडे आलेले इथं, मशानाकडे. आणि जशी जशी ते महात्मा चलत होते तशी तशी त्यांच्या डोक्यावर सूर्य ढगाच्या आडंगी गेलेला होता. सगळी लोक घाम पुसू लागले. 10-11 वाजले मातीला, घाम पुसू लागले. आणि सनातनी महात्म्याला घाम येत नाही, वाघदादा घाम येत नाही. त्यांच्या डोक्यावर सूर्यानं सावली धरली, ढगाच्या आडंगी सूर्य गेला. आणि मशानापर्यंत आले. ती चौकोनी चितेवर बसलेली, ते पार्थिव आगीत टाकलं होतं. आणि उशाला जवळ गेले ते सनातनी महात्मा. ते सनातनी महात्मा होते माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. आळंदीतले मालक होते. आणि आळंदीतल्या मालकानं त्या चेहऱ्याकडे बघितलं. शपथ पुरावा सांगतो, अभंग नाही बरं. सच्चिदानंदा बा गोविंदा कानी जलासी हो रे जागा, सच्चिदानंदा बा गोविंदा कानी जलासी हो जागा. ऐकून वाणी साधू उठला, पतिव्रतेचा मनोरथ पुरला. त्यांचं नाव होतं बाबाजी थावरे. सच्चिदानंद नंतरचं नाव आहे बरं का, अगोदरचं नाव आहे बाबाजी थावरे. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय त्या प्रेताच्या उशाला गेले ना, आवाज टाकला, ए बाबा, ए सच्चिदानंदा, काय झोपलास, उठ राजा उठ. आणि म्हणल्याबरोबर अंगावरच्या गौऱ्या फेकून दिल्या. प्रवरेमध्ये स्नान केलं, दुसरं वस्त्र परिधान केलं, आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय एका खांबाला टेकून बसले. आणि त्यांच्या मुखारविंदातून एक वाणी बाहेर पडत होती. ती वाणी म्हणजे ते अक्षर नव्हते, ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ते अक्षर नव्हते, ती ब्रह्म साम्राज्य दीपिका होती. ज्ञानोबारायच्या मुखारविंदातून पडत होती. आणि ती लेखणी कोणी हातात धरली, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. आणि मेलेल्या माणसानं उठून एक देवी आपल्याला दिली. त्या देवीचं नाव आहे ज्ञानदेवी. त्या देवीचं काय नाव आहे? ज्ञानदेवी.
हा पुरुषार्थ कोणाचा आहे? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा आहे. तुकोबाराय म्हणतात, मी किती वर्णन करू होणार नाही, त्याच्यापेक्षा त्यांच्या पायावर डोकं ठेवूनच बरं. काय वानो